अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुक्तार सुर्वे. नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की आज देशभरला काय चाललंय, खास तौरवर आपल्या दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या महिन्याभराच्याहून अधिक टायमापासून आपली स्टुडंट लोक, आपली नौजवान नस्ल आपल्या हक्कासाठी लढतंय आणि त्याच्यातला त्यांच्यावर पोलीस अत्याचार झालो आणि ह्याच्या खिलाफ न सिर्फ बल्कि दिल्लीला बल्कि आपल्या हिंदुस्तानच्या हर शहरातला आवाज उठवला जाते की आपल्या हक्कासाठी लढणारी आपली ही नौजवान नस्ल त्याच्यावर पोलीसचो जो जुलूम आणि सितम झालो तो ना काबिले बर्दाश्त आहे. आणि ह्याच्याच खिलाफ आवाज उठवण्यासाठी आपल्या खेड काँग्रेसच्या वतीने एक मोर्चाचा आयोजन केला गेला होता. पण इतक्यातला खबर येईल की धर्मेंद्र प्रधान एज्युकेशन मिनिस्टर आहात त्यांनी इस्तीफा दिले आणि वाकई ही एक खुश खबर आहे. पण ह्याच्या पाठीमागा मोक्षा स्टुडंटची कुर्बानी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नीट पेपरचा जो लीक झालो त्याच्यातला 20 पोरांनी जी आहे खुदकशी केली. ह्या संदर्भात खेड काँग्रेसच्या वतीने आज एक कॅन्डल मार्चचं आयोजन केला गेला. खरा बघला गेला होता आज खेड काँग्रेसच्या वतीने एक तीरशी कई निशान साधलं गेलं. आज न सिर्फ स्टुडंटच्या संघात सपोर्ट झालो बल्कि जो गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहात त्याच्या खिलाफ पण आवाज उठवलो गेलो आणि जी स्टुडंट शहीद झाली त्यांना पण खराजे अकीदत पेश केला गेला. ह्या वक्तार खास कर खुसूसी तौर खेर काँग्रेस घोषभाई खतीब, खेर काँग्रेस अध्यक्ष अजीमभाई सुर्वे, फैसल देसाई, अब्दुर्रहमान सिद्दीकी, बशीर भाई आणि खास तौरवर आपल्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टची काँग्रेस अध्यक्षा ही खास तौरवर हाजीर होती. संघात चिपळूणचं आपलं साजिद सरगुरुभाई आणि स्टुडंट लोक आणि संघात खेरची जनता ह्या वक्तार खास तौरवर हाजीर झाली. ह्यो मोर्चो आपल्या खेडच्या स्टँडपासून सुरू होऊन पुऱ्या खेडला हे करत खलती बाबासाहेब आंबेडकर चौकातला खराज झालो. पेश आहात ह्या वक्तारच्यो अहम आणि खास झलकिया. जागा द्या. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. ठीक झाले. आणि त्या निमित्ताने आपल्या देशातले युवक युवती विद्यार्थी असं सर्व मिळून जंतर मंतर दिल्ली येथे उपोषण व आंदोलन त्यांनी चालू केलं. या देशामध्ये शिक्षण व्यवस्था फार कोलमडलेली आहे. आज युवकांनी जो 1 महिना धरणं आंदोलन केलं
जंतर मंतरवरती आज त्याचा विजय झालाय. त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. हा खऱ्या अर्थाने आपल्या युवकांचा, आपल्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे. आज आपल्या सोबत आपल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राज मॅडम आलेले आहेत. काल इथं या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही ठराविक 4 मंडळी जमा झाली होती आणि जे आज विद्यार्थ्यांसाठी लढा देत आहेत, विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत, असे आमचे आदरणीय ह्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, आमचे नेते राहुलजी गांधी यांचा पुतळा या छत्रपती शिवाजी चौकामध्ये काल 4 टाकल्याने इथे चालला. मी खरोखर त्याचा निषेध करतो आणि त्या 4 टाकल्याचं मी सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या राहुल गांधींचं तुम्ही कुठला जर ध्यान करत असाल, अरे राहुल गांधी कुठं आणि तुम्ही कुठं कुठं आज या देशामध्ये जेव्हाही कुठला प्रसंग असतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर उतरत कोण असेल तर आमचे काँग्रेसचे आमचे आदरणीय राहुल गांधी उतरतात, रस्त्यावर उतरतात, संसदेत करतात. तेव्हा हे 4 टक्के असे जमा होतील आणि ते काय करतील ते सोडा. ज्यांना उत्तर द्यायचं ते देणार तर याच चौक्यामध्येच देणार. तुमच्या सर्व साक्षीने सांगतोय त्यांना उत्तर हे देणारच आपण, त्याचा एक उत्तरच करणार. तेव्हा मी पुन्हा माझे सर्व आज विद्यार्थी जे जमा झाले आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय की आज खऱ्या अर्थाने आपला विजय झालेला आहे. 1 विकेट पडलाय. जोपर्यंत सरकार आपण घालत नाही तोपर्यंत आपण कायम त्यांच्याशी लढत राहू आणि भिडत राहू. माझ्या जिल्हाध्यक्ष मॅडमला विनंती आहे की थोडा जिल्हाध्यक्ष मॅडम आमच्या मोर्चाला मार्गदर्शन करावं आणि आपल्या मोर्चाची सुरुवात करा. हे वासी आज इकडे सगळे जमा झालेले आहेत. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे स्टुडंटसाठी, आपल्यासाठी, देशासाठी. की देशाची लोकशाही ही बरकरार आहे आणि त्यामुळे मी फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की काहीही झालं, धर्मेंद्र प्रधानांनी आज भलेही राजीनामा दिला असला तरी धर्मेंद्र प्रधानांची अटक ही झालीच पाहिजे. कारण का बरेच विद्यार्थ्यांचा जीव गेला. प्रधानाला अटक ही झालीच पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की जंतर मंतरवर असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावरचे सगळे गुन्हे परत मागे घेतले पाहिजे. आपल्यासारख्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यांच्यावरचे सगळे गुन्हे हे मागे घेतले पाहिजे. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी ही मागितलीच पाहिजे. कारण हा देशाचा मुद्दा आहे, हा देशाचा मुद्दा आहे आणि आपण लोकशाहीत राहतो. त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण हे मागणी करू शकतो. आणि आपल्याला खूप चुकीच्या पद्धतीत ह्या लोकांनी जी ट्रीटमेंट दिली, जे स्टुडंट्सना विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट दिली, त्याचे पडसाद त्यांच्या घरावर, त्यांच्या पालकांवर हे सगळे उमटलेले आहेत. तर त्यामुळे ह्याच्यावर आता आपण नरेंद्र मोदींनी देखील देशाची माफी मागितली पाहिजे. धर्मेंद्र प्रधान ह्यांना अटक झाली पाहिजे. पेपर फुटी कशी झाली, काय झाली ह्याचा आपल्याला परत हे अशा गोष्टी होऊ नये. कारण बऱ्याच मुलांचे जीव देखील गेलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आता कसंही करून सगळ्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. आमचे नेते, देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस चांगल्यापणे सेलिब्रेट करायला मिळाला.
त्यामुळे मी सर्व लोकांचे खूप खूप आभार मानते जे लोकशाही ज्याला खरोखर मानतात आणि आपण लोकशाहीत राहतो हे आपण परत सिद्ध करून दिलंय आणि कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट जर कोण करत असेल तर ह्याला आपला पाठिंबा नाही. हे भारताची शान हे सगळे एक समान ही आहे. हेच 2 शब्द बोलून मी माझे ते बोलते. पण मी इकडे एक गोष्ट सांगू इच्छिते की जी लोक राहुल गांधीचा पुतळा वगैरे जरी दहन करत असतील तरी त्यांना एक गोष्ट आज कळली असेल की आता काय आपण काय मागे हटत नाही. देश हा राहुल गांधींबरोबर आहे. देश हा लोकशाही मानणारा आहे. त्यामुळे 4 टकल्यानी पुतळी जाळल्यानी काहीही होत नाही आणि काय होणार देखील नाही हे आज आपण इकडे सिद्ध करून दिलं. आणि आज आपण सर्व उपस्थित राहायला तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. हे म्हणते तिकडे आणि मग ते तिकडे घेऊया ना ते म्हणते तिकडे. मॅडम सर्वप्रथम कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. कोकणी न्यूज आणि कोकणी न्यूजच्या सगळ्या व्ह्यूअरच्या वतीने खेड नगरीतला तुम्हाला आम्ही सुस्वागतम बोलतो. आणि जंतर मंतरवर आपल्या स्टुडंट लोकांनी आपल्या बालकांनी जे लढा दिला आहे तर एक तो असा लढा होता की आज त्याची जीत झाली आहे. पण जो आपला देश भारत देश सेक्युलरिझम आहे तो सेक्युलरिझम मजबूत झाला आणि हा एक पॉझिटिव्ह मेसेज गेला असं तुम्हाला वाटतंय काय? भारताचा जो ढाचा आहे तो सेक्युलरिझमचा आहे आणि काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा ढाचा हा सेक्युलरिझमचा आहे. विविधतेमध्ये एकता आणि सगळे म्हणजेच भारताची ताकद हे परत एकदा आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी हे देशाला परत पटवून दिलं की आपण सगळे एकत्र हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे एकत्र भारतीय सगळे एकत्र राहण्यामध्ये शान आहे. आणि ही शान त्या लोकांनी तिकडे देखील दाखवली. आणि काही किती झालं कोणी काही केलं तरी आपली ही शान आपल्याकडेच राहणार हे आज दाखवून दिलेलं आहे. आणखी मॅडम असं आहे की काँग्रेस पक्ष असा की ज्याने की स्वातंत्र्याचा लढा दिला आणि आता काही कारणामुळे सत्तात नाही. पण आपली जी भारताची जी खरी गंगा जमनी तहजीब आहे ती टिकून ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पक्षाचा काय पुढे साहेब 12 वर्ष झाले हे लोक सत्तेत आले भाजपवाले नाही तर काँग्रेस सत्तेत होती. आणि आता देखील भारताच्या नागरिकांना सगळ्यांना कळलंय की आपण जे सगळे एकत्र राहण्यामध्येच काँग्रेस पक्षाचा ढाचा आहे हा देशाचा ढाचा आहे. विचारसरणी तशी आहे आणि त्यामुळे आता परत सगळेजण काँग्रेस पक्षाकडे आकर्षित झाले आणि त्या पद्धतीत आपलं सगळं ते चाललंय. काँग्रेस कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल लय लय धर्मेंद्र प्रधान ह्यांनी आज राजीनामा दिलेला आहे. तर ही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची त्याच्या पालकांची ही जीत आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छिते की धर्मेंद्र प्रधानांनी आज राजीनामा भलेही दिला धर्मेंद्र यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे हे सरकारने परत घेतले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी ही मागितली पाहिजे. कारण हे अतिशय चुकीचे. बऱ्याच लोकांचे जीव गेले, बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पालकांचे जीव गेले, बरेच लोक जंतर मंतरवर देखील मृत्युमुखी पडले. तर या बरेच इजा झाली, खूप विचित्रपणे मानहानी केलं गेलं. तर त्या दृष्टीने देखील धर्मेंद्र प्रधान यांची अटक ही झाली पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानांनी माफी ही जनतेची मागितलीच पाहिजे. आणि लोकशाही अजून जिवंत आहे भारतामध्ये हे आज आपल्याला या इस्तिफ्यानी आणि आपण सगळे एकत्र आलो विविधतेमध्ये एकता असा आपला हा सुंदर भारत देश ह्या जगामध्ये आहे. आणि ह्याची आन बान शान ही ठेवणं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि हेच आपण धागेदोरे ठेवून आपण ह्याच्या पुढे देशाचे नागरिक म्हणून वावरायचं. जय हिंद. भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
जनतेचा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक विजय झालेला आहे. आज युवकांची ताकद काय रस्त्यावरती उतरल्यानंतर ते या मोदी सरकारला समजलेलं आहे. आज या मोदी सरकारने जेवढा अन्याय आज विद्यार्थ्यांवरती करत आहे त्याचा पाठपुरावा त्याला लागणारी जेवढी विरोध करायचा आहे ते आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी हे रस्त्यावर उतरून संसदेपर्यंत नक्कीच करतील याचा विश्वास आम्हाला आहे. आणि याच्यापुढे जर चुकीचे निर्णय हे सरकार मोदी सरकार घेत असेल तर त्याला वेगवेगळे थांबवायची ताकद ही विरोधात आहे हे दाखवून दिले आहे. आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सर्वांचा मी आभार मानतो आणि अभिनंदन करतोय हे चांगल्या प्रकारे आजचा आपला हा मोर्चा आपण आयोजित केलाय. आणि खास मी धन्यवाद आमच्या जिल्हाध्यक्ष मॅडम तसेच आमचे तालुका अध्यक्ष अजिमभाई असतील, आमच्या तालुक्याचे महिला अध्यक्ष जसनाज मॅडम, कांबे मॅडम, सीमाताई अशा सर्व या लोकांनी मेहनत घेतली. तसे पैसे देसाई व इतर सर्व तोफिकभाई वगैरे सर्वांनी. तर मी पुन्हा तुमच्या सर्वांचं एक आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि तसेच सर्वांचं आभार मानतो. आणि इथून आपण आंबेडकरांच्या पुढच्या शेतामध्ये जाऊन तिथं आपल्या समाप्त आपण करणार आहोत मोर्चाचं. तेव्हा पुन्हा एकदा म्हणतोय की राहुल गांधी आपल्या सोबत आहेत आणि कायम आपल्या सोबत राहतात. अरे बहिणीला सोडे जायचंय घरा. अरे येतोय आणि या सर्व गोष्टीला आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही कॅन्डल मार्चचा कार्यक्रम आयोजित केला. आणि हा 21 विद्यार्थ्यांना त्यांनी आत्महत्या केली त्यांना खऱ्या अर्थाने आम्ही आज श्रद्धांजली देत आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीने. आणि आजच्या कार्यक्रमाला आपले चिपळूणचे नगरसेवक साथी तरुण आले त्यांचेही आम्ही स्वागत करत आहोत. आमच्या शाळेमध्ये काल कार्यक्रम केला आज आपल्याला हक्क करायचे आहे. आणि आज संविधान आपले आदरणीय नेते राहुलजी गांधी हे करत आहेत आणि आपण सर्वांनी संविधान वापरण्यासाठी जे काही आपण करणार आहोत. ही एवढंच काही तर लढण्याचे गौरव से आपल्याला एक सोबत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल. कॅन्डल मार्चचा जे आयोजन केलं होतं ती ऐशोस आणि दिगर बात खबरसाठी आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल जास्तीत जास्त तादादला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संगत. तोपर्यंत अल्लाह हाफिज.